नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण उन्हाळ्यासाठी खूप थंडगार, हेल्दी आणि चविष्ट असा खरबुजाचा मिल्कशेक बनवणार आहोत। उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे फळ म्हणजे खरबूज। हा मिल्कशेक खूप पटकन तयार होतो आणि लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। खरबुजाचा मिल्कशेक बनवण्यासाठी इथे मी एक ताजं आणि पिकलेलं खरबूज घेतलेलं आहे। आता हे खरबूज मधून कट करून घेत आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, या खरबुजामधल्या ज्या बिया आहेत ना त्या काढून घ्यायच्या आहेत। आता इथे बघा, अगदी सहज अशा या चमच्याने बिया काढता येतात आणि या ज्या बिया आहेत ना त्या आपण टाकून न देता याही बिया आपण वाळवून नंतर खाऊ शकतो। याच्यामध्येही भरपूर असं जीवनसत्वे असतात। खरबुजामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं, त्यामुळे आपल्या शरीरामध्ये थंडावा निर्माण होतो आणि आपल्या शरीराला हायड्रेटेडही ठेवतं। तर बघा, अशा पद्धतीने मी सर्व खरबुजामधल्या बिया काढून घेत आहे आणि इथे बघू शकता, इथे मी बिया काढत आहे ना तर तुम्हाला खाली दिसत असेल भरपूर असं या खरबुजामध्ये पाणी आहे। आता आपल्याला खरबुजाच्या आतील जो गर आहे ना तो काढून घ्यायचा आहे। खरबूज जर व्यवस्थित पिकलेलं असेल ना तर अगदी सहज हा जो गर आहे ना तो निघला जातो। इथे मी एका पळीच्या साहाय्याने सर्व गर काढून घेत आहे। आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये नेहमीच आपल्याला थंडगार आईस्क्रीम किंवा ज्यूस पिण्याची इच्छा होते। तर एकदा माझ्या या पद्धतीने खरबुजाचा मिल्कशेक बनवून पहा, अगदी टेस्टी लागतो आणि उन्हाळ्यामध्ये अगदी शरीराला भरपूर असं याच्यामुळे हायड्रेशन मिळतं आणि थंडावाही मिळतो। तर इथे मी एक मिक्सरचा जार घेतलेला आहे, त्याच्यामध्ये हे खरबुजाचे तुकडे करून घेतलेले टाकत आहे। इथे बघू शकता, खरबुजामध्ये भरपूर असं पाणी आहे। सर्वच याच्यातला गर टाकलेला नाही, जेवढा मिक्सरच्या भांड्यात बसेल तेवढाच टाकलेला आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये थंड दूध घेतलेलं आहे। इथे मी बरोबर अर्धा ग्लासच दूध घेतलेलं आहे आणि हा मिल्कशेक बनवण्यासाठी आपल्याला थंडच दूध घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही आवडीप्रमाणे याच्यामध्ये साखर टाकू शकता। जर तुम्हाला साखर टाकायची नसेल तर याच्याऐवजी तुम्ही मधही टाकू शकता। त्यानंतर थंडगार मिल्कशेक बनवण्यासाठी आवडीप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये बर्फही टाकू शकता। आता आपल्याला एक 10 ते 15 सेकंद हे मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे। हा मिल्कशेक पिण्यासाठी खूपच थंडगार आहे, ताजेतवाने आणि हेल्दीही आहे। उन्हाळ्यात शरीराला थंडावा देतो आणि लगेच ऊर्जाही मिळते। लहान मुलांसाठी हा खूप चांगला आहे आणि उपवासासाठी सुद्धाही तुम्ही हा बनवू शकता। इथे मी एका काचेच्या ग्लासमध्ये हा थंडगार खरबुजाचा मिल्कशेक सर्व केलेला आहे। सजावटीसाठी वरून थोडेसे ड्रायफ्रूट्सही घालू शकता किंवा खरबुजाचे छोटे तुकडे घातले तरीही खूप सुंदर दिसते। तुम्हीही या उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीने नक्की खरबुजाचा मिल्कशेक बनवून पहा आणि मिल्कशेक कसा झालेला आहे तोही कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा। नमस्कार।